द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। साई कॉलनी रहिवासी मित्रमंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष संजय परशुराम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या नवरात्री उत्सवामध्ये धार्मिक सामाजिक कार्यक्रमाबरोबरच होम हवन आणि पूजा विधी संपन्न झाले। यामध्ये महिला वर्गासाठी सचिन पवार प्रस्तुत खेळ पैठणीच्या माध्यमातून विविध खेळ आयोजित करण्यात आले। त्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। तसेच विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आली। त्याचप्रमाणे नागरिकांसाठी गरबा आणि रास दांडियाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिला पुरुष ज्येष्ठ आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। या नवरात्री उत्सवाला भेट देण्यासाठी शिवसेना उपनेते विजय चौगुले, युवा नेते शुभम चौगुले, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, समाजसेवक रोहित जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। याशिवाय वेशभूषा स्पर्धेत भारतीय संस्कृती आणि परंपरेची जाणीव अनेक गरबा रसिकांनी दाखवून दिली। यामध्ये पश्चिमात्य संस्कृती, भारतीय संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, काम करणारा कामगार वर्ग, देवीचे अवतार, कावड घेऊन जाणारा श्रावणबाळ, काल्पनिक भूत, तसेच पुष्पा चित्रपटातील कलाकार, गुजराती मारवाडी वेशभूषा अशा विविध प्रकारच्या वेशभूषा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत साकारण्यात आल्या होत्या। या गरब्याच्या वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना संजय भोसले यांच्या माध्यमातून लहान मुलांना शालेय साहित्य, आकर्षक वेशभूषा, आकर्षक नृत्य आणि ग्रुप डान्स अशा विविध स्पर्धकांना रोख रक्कम ते विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली। त्याचप्रमाणे देवीचे विसर्जन देखील तितक्याच जल्लोषात झाले। यामध्ये असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला। याविषयी काही मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। नमस्कार, दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे यावर्षी देखील साई कॉलनी रहिवासी मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सव आयोजित केले होते। यामध्ये आम्हाला मोठा सहभाग लागतो तो म्हणजे आम्हा सर्वांचे आमचे आधारस्तंभ आमचे समाजसेवक माननीय संजय परशुराम भोसले यांचा। त्याचप्रमाणे आपण इथे पाहत असाल तर इथे एवढी मोठी गर्दी आहे। ही गर्दी लक्षवेधी आहे, भरपूर लोकांना असा हेवा वाटेल अशी ही गर्दी आहे। पण ही गर्दी या एका माणसाच्या नावामुळे इतकी मोठी ही गर्दी होते, संजय परशुराम भोसले। आणि हो, म्हणायचं असं झालं की गर्दी ही का जमते तर फक्त प्राइज घेण्यासाठी नाही। आपण पाहत असाल प्राइज डिस्ट्रीब्युशन अजून चालूच आहे, पारितोषिक वितरण अजून चालूच आहे। या पारितोषिकांमध्ये आम्ही लोकांनी यावर्षी प्रथम क्रमांकावरती मोबाईल फोन्स, द्वितीय क्रमांकावरती स्मार्ट वॉचेस, तृतीय क्रमांकावरती आम्ही लोकांनी ब्लूटूथ नेक बँड्स ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे जे कोणी कपल्स मध्ये इथे डान्स करत आहेत, गरबा करत आहेत, त्यांच्याकरिता आम्ही ओव्हन्स ठेवलेले आहेत, मायक्रोवेव्ह ओव्हन्स। त्याचप्रमाणे जे कोणी ग्रुपमध्ये डान्स करत आहेत त्यांच्याकरिता आम्ही रोख पारितोषिक ठेवलेले आहेत। प्रथम पारितोषिकामध्ये आहे ते 9,999, दुसऱ्या पारितोषिकामध्ये आहे ते म्हणजे 7,777, त्याचप्रमाणे तिसऱ्या पारितोषिकामध्ये आहे ते म्हणजे 5,555 रुपये। अशा प्रकारचे पारितोषिक आम्ही ठेवलेले आहेत। मात्र या पारितोषिकांना न भूलता ही गर्दी जी जमा होते ती फक्त 9 दिवसाचा आनंद लुटण्यासाठी होते, 9 दिवस त्या आईची सेवा करण्यासाठी होते। आम्हाला असं वाटतं की यामुळे समाजाचा एकोपा निर्माण होतो आणि हे सर्व करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतात ते म्हणजे आमच्या सर्वांचे आधारस्तंभ माननीय श्री विजय कुमारजी चौगुले साहेब। त्यांच्या मुलांनी देखील आज आमच्या इथे उपस्थिती दर्शवली, शुभम सरांनी पण आमच्या इथे उपस्थिती दर्शवली व इतर लोकांनी सुद्धा आमच्या इथे उपस्थिती दर्शवली। या सर्वांची उपस्थिती व त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असतो, त्यांचा आधार, त्यांचा सपोर्ट आमच्या सोबत नेहमी असतो। त्यावरून आम्हासाठी सर्व सदैव उभे राहणारे म्हणजे आमचे संजय दादा आमच्या पाठी नेहमीचे असतात। आपण आजही पाहत असाल की किती मोठी गर्दी आहे। यामध्ये लहान मुली म्हणा, मुली म्हणा, महिला म्हणा, मोठ्या संख्येवरती असतात आमच्या इथे। आणि हे सर्व करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतात ते म्हणजे त्यांचा आदर। नेहमीप्रमाणे आम्ही असंच करतो आणि